नमस्कार, मी ॲडव्होकेट कल्याण कदम. लग्न ही आयुष्यातली खूप सुंदर आणि चांगली गोष्ट आहे. परंतु काही जणांच्या बाबतीमध्ये याला क्वचित अपवाद प्रसंग येतात आणि अशा प्रसंगामध्ये काही कठीण निर्णय घ्यावे लागतात. परंतु तशी कठीण निर्णय घेऊन सन्मानानं त्यातनं बाहेर पडणं आणि नवीन आयुष्याची सुरुवात करणं हेही महत्त्वाचे आहे. संघर्षामध्ये या कठीण काळामध्ये घटस्फोटाच्या या पूर्ण फेजमध्ये काय कशा पद्धतीनं तुमची बाजू मांडणारी व्यक्ती जर चुकली तर तुम्हाला आयुष्यभर त्याचे परिणाम सोसावे लागतात. याचवर आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जमल्यास शेअर नक्की करा, शंका असल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा. तर घटस्फोटाचा अर्ज भरला की काम संपलं अशी गोष्ट नाही, तर त्यासाठी योग्य ते कागदपत्र आणि पुरावे सादर करणं खूप महत्वाचं आहे. विरोधी पक्षाचा असू द्या की तुमच्या बाजूचा असू द्या, कोण्याही बाजूचे तुम्ही असाल तरी तुमची कागदपत्र, तुमची पुरावे यांची योग्य सिद्धता जर झाली गेली नाही तर ॲल्युमिनी अँड प्रॉपर्टी म्हणजेच काय तर योग्य पोटगी विना मुलगी वंचित राहू शकते, अन्यथा मुलाला विनाकारण जास्त पोटगी. म्हणून ती गोष्ट खूप महत्वाची आहे, ही गोष्ट लक्षात असू द्या. त्याच सोबत तुम्हाला जर कागदपत्रे कोर्टाच्या रेकॉर्डवर भविष्यामध्ये आणणं खूप अत्यंत कठीण असतं, म्हणून ती आधीच सादर करणे हे खूप गरजेचं असतं, हेही माहीत असू द्या. आणि चाइल्ड कस्टडी मुलांचा ताबा त्या ठिकाणी भावनिक आणि कायदेशीर बाजू यांचा समतोल राखणारी वकील ॲडव्होकेट ही व्यक्ती तुमच्या बाजूने असावी. नाहीतर तिथे एखादी चूक जर झाली, छोटीशी चूक असेल ती, तरी सुद्धा तुमच्या मुलांचा ताबा जाऊ शकतो. आणि म्हणूनच कायद्यांच्या पुस्तकांचा नुसता अभ्यास असून चालणार नाही, त्यातील बारकावे तुमच्यासाठी तशा पद्धतीनं सादर करणारी व्यक्ती भरभक्कम पद्धतीनं मी एक वकील म्हणून माझ्या पक्षकाराची बाजू पुराव्यांच्या आधारे अशा पद्धतीने मांडायचा प्रयत्न करत असतो की जेणेकरून न्यायाधीशांच्या समोर वस्तुस्थिती स्पष्टपणे समजेल, त्यांना ती समोर येईल. आणि म्हणून अशा पद्धतीनं सुरुवातीच्याच काळामध्ये वकील निवडणं ही तुमची आणि योग्य कायदेशीर सल्ला घेणं ही तुमची खूप अत्यावश्यकता असते. आणि जर अशात काही तांत्रिक चुका झाल्या तर मात्र तुमची केस योग्य स्ट्रॅटेजी नसेल, लीगल स्ट्रॅटेजी नसेल, तर तुमची केस वर्षानुवर्ष खेचली जाते. आणि म्हणूनच घटस्फोटाच्या या केसवरचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी ॲडव्होकेट कल्याण कदम. जय जिजाऊ, जय शिवराय.